महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड तर्फे प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचाराला वेग आला आहे। या निवडणुकीत प्राध्यापक रवींद्र ढगे, उषाताई गायकवाड आणि सुरेश टेंगडे हे उमेदवार रिंगणात असून त्यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे। येत्या 15 तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन प्राध्यापक रवींद्र ढगे यांनी नागरिकांना केले आहे। शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व भागात घरोघरी जाऊन प्रचार सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विकास कामे, मूलभूत सुविधा आणि लोकहिताची कामे हीच आमची प्राथमिकता राहील, असे उमेदवारांनी सांगितले। शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून येईल असा विश्वास उषाताई गायकवाड यांनी व्यक्त केला। तर विकास कामे करण्याची संधी द्या आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला महापालिकेत पाठवा, असे आवाहन सुरेश टेंगडे यांनी केले आहे। शिवसेनेचे 3 अधिकृत उमेदवार सुरेश टेंगडे, रवींद्र ढगे आणि त्याबरोबर उषाताई गायकवाड हे आम्ही अधिकृत उमेदवार पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली आणि खरोखरच प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे जनता जनार्दन आहे त्यांचं प्रेम आणि त्यांचा जो विश्वास आहे तो या ठिकाणी प्रत्येक प्रभाग म्हणजे फिरत असताना आम्हाला व्यक्त होतोय की नक्कीच ते आपल्यासाठी प्रचारामध्ये सहभागी सुद्धा होत आहेत आणि भरभरून प्रेम देतात आणि ते नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे मतदान करणार हा विश्वास आपल्याला महिलांकडून सुद्धा मिळत आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो आशीर्वाद आहे लाडक्या भावाच्या उमेदवारांना तो नक्कीच तुम्हाला 15 तारखेला मतदान पेटीमध्ये व्यक्त होईल आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे तिन्ही उमेदवार आहेत शिवसेनेचे ते निवडून येतील। प्रभाग क्रमांक 9 मधून आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मी स्वतः सुरेश टेंगडे अ गटातून, रवींद्र भैरू ढगे ड गटातून आणि उषामाई गायकवाड या ब गटातून असे 3 उमेदवार या ठिकाणी आम्ही लढत आहोत। आज प्रचाराचा 7वा दिवस आहे। प्रचाराच्या 7व्या दिवसापर्यंत या प्रभागातील सुज्ञ आणि जाणकार नागरिकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिलाय खऱ्या अर्थानं त्या अशा मतदारांचा आम्ही या ठिकाणी एक सन्मान करतो की आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असताना प्रचार करत असताना धनुष्यबाण आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सेनेवरती असलेलं प्रेम प्रत्येक घराघरात आम्हाला ते मिळालं। प्रत्येक घरामध्ये जात असताना प्रत्येक आया बहिणींनी यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला आशीर्वाद देण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आले। आम्हाला एक आत्मविश्वास आहे की सुज्ञ आणि हे सुशिक्षित नागरिक आम्हाला या धनदांडग्यांना मातीमध्ये घालून 15 तारखेला येणाऱ्या 1 नंबरचं बटन दाबून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करतील एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सुहास बाबर यांच्या प्रयत्नातून आज आम्हाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे। तर आज प्रत्येक वॉर्ड फिरत असताना आम्ही प्रत्येक वॉर्डात फिरत असताना घरोघरी आमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं जातं। फुलं टाकली जातात, पुष्पवृष्टी आणि अक्षदा हे पण टाकतात की शुभ म्हणून, किंवा हळदी कुंकू लावणं। महिलांच्या तर अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे, कारण बहीण माझी लाडकीचे जनक शिंदे साहेब असल्यामुळं महिलांच्या मनात म्हणजे भावाविषयी अतिशय प्रेम निर्माण झालेलं आहे आणि त्यासाठी त्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या पाठीशी राहून मतदानासाठी घरातील सगळीच फॅमिली बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि खात्री आहे आम्हाला की आम्ही शिवसेनेचे 3ही उमेदवार चांगल्या लीडनी मतदानामध्ये जिंकून येईल, त्याबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्री आहे।